घोस्ट हंटिंगला गेली होतीस? कॅमेऱ्यावर काहीही दिसलेलं नाहीये, काही नाहीये, रूममध्ये अंधार आहे, काही नाही, पण नुसती एक मुलगी जोर जोरात किंचाळते. 12 नंतर ते लिफ्ट ऑपऑप वरती जाते आणि ऑपऑप खालती येताना दिसते. अचानक एका बंद ठिकाणी जिथे कोणी नाहीये, तुझ्या मागे कोणी धावत आलं तर आपले ते छलावा म्हणतात, बट छलावा लोकांना मारतो, बरोबर, बट कापरे स्पेसिफिकली लोकांना मारत नाही, त्याला मजा येते की अरे लोक गोलगोल गोलगोल एकाच ठिकाणी फिरत आहेत. तुम्हाला जर सिगारचा वास किंवा कोणाला बिडीचा वास जर माहिती असेल तर कापरे आसपास आहे. बापरे. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो 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 मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं बंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि तुम्हाला आठवते लास्ट टाइम आपण एक पॉडकास्ट केला होता, त्यात आपण बऱ्याच बाहेरगावच्या गोष्टी घेतलेल्या, तेव्हा आपण यशस्वीबरोबर गोष्टी केलेल्या. तर आज पण हा एक सेकंड एपिसोड असणार आहे काइंड ऑफ, आणि त्यात आपण अजून अशा बऱ्याच गोष्टी करणार आहोत, हॉरर स्टोरीज आणि ऐकलेल्या, तू अनुभवलेल्या गोष्टी करणार आहोत. तर यशस्वी, कशी आहेस तू? मी मस्त, तू कसा आहेस? मी पण छान आहे. आणि कसं वाटतं तुला? आपण जो लास्ट पॉडकास्ट केला होता तो लोकांना प्रचंड आवडलाय. स्पेशली तुझे ज्या गोष्टी होत्या, ज्या कॉन्सेप्ट होत्या, ज्या वेगवेगळे भूत आणि दंतकथा तू तिकडच्या सांगितल्या होत्यास, ते प्रचंड आवडल्या लोकांना. तुला कसं वाटलं? खूप छान वाटतंय. आय मीन काहीतरी नवीन आलं आपल्या इथे, त्यामुळे मी खूप खुश आहे आणि लोकांना आवडलं, बस अजून काय पाहिजे मला. थँक्यू सो मच. आणि आता तू ह्या एपिसोडमध्ये कोणत्या गोष्टी नवीन सांगणार आहेस आणि श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे? सो या एपिसोडमध्ये मी काही फिलिपिनो फोकलोर किंवा मायथॉलॉजिकल ज्या तिकडचे क्रिचर्स असतात त्याची थोडी एक आयडिया देणार आहे. आणि अगेन पर्सनली माझ्या फ्रेंड्सनी किंवा आम्ही ॲज अ युनिट म्हणा, किंवा मी ज्या घरी राहायची त्या लोकांनी काही ज्या गोष्टी एक्सपिरियन्स केल्या आहेत त्या आम्ही शेअर करेन यावेळेस. चला मग आपण सुरुवात करूया, मजा येणार आहे. कोणती गोष्ट तू पहिली सुरुवात करशील? पहिली जर सांगायचं म्हटलं तर जसं मी पहिले बोलली होती की जेव्हा मी इनिशियली गेली होती फिलिपिन्सला, तर मी तिथे डॉममध्ये राहायची. आणि आता असं बोललं जातं, आय थिंक मी लास्ट टाईम पण हे मेन्शन केलं होतं की जिथे ती डॉम आहे, ज्या जागेवरती बांधली आहे, सो तिथे आधी स्मशानभूमी होती. सो आपण स्मशानभूमी म्हणतो, बट ते लोक सेमेट्री म्हणतात, कारण तिथे त्यांचे लोक जाळत नाही, तिकडचे लोक गाडतात आतमध्ये. सो देर आर चान्सेस की तिकडे एकेकाळी ती कुठली तरी सेमेट्री असू शकते. कारण माझी जी डॉम होती त्याच्या अपोजिट साईडला युनिव्हर्सिटी आहे. त्या युनिव्हर्सिटीचं नाव मी घेऊ शकते बिकॉज इट इज अ व्हेरी फेमस युनिव्हर्सिटी. कारण कोणी गुगल केलं तरी ते कळेल. युनिव्हर्सिटी आहे, ती खूप मोठी युनिव्हर्सिटी आहे. सो तिकडे सुद्धा खूप सारे असे तिकडची मुलं शिकतात, राहतात, किंवा काही काही डे स्कॉलर्स पण असतात, त्यांना असे खूप एक्सपिरियन्स आले. इट्स अ व्हेरी बिग कॅम्पस, खूप मोठा कॅम्पस आहे त्यांचा. आतमध्ये त्यांचे हॉस्टेल्स आहेत, आतमध्ये रूम्स केल्या आहेत, आतमध्ये मोठं कॉलेजेस आहेत, त्यांचे वेगवेगळे डिपार्टमेंट्सचे आहेत. आणि कसं आमची डॉम आणि एक रस्ता क्रॉस केले की ती युनिव्हर्सिटी असं होतं. सो आम्ही तिकडच्या लोकांना भेटायचं, बोलायचो, कारण तिकडे आय थिंक इंडियामध्ये तर सगळ्यांना माहिती आहे की 7-Eleven आलं आहे, बरोबर. सो तिकडे सुद्धा 7-Eleven आहे, फक्त आय थिंक आपल्या इथे बसायला नाही आहे 7-Elevenमध्ये, तिथे बसायला तिथे तुम्ही रेस्टॉरंट बनवू, टाईप. हां, रेस्टॉरंट टाईप आहे त्यांचं. सो बोलणं वगैरे व्हायचं. तसं बोलता बोलता शेअर केल्या गेल्या गोष्टी, अरे आम्ही असं बघितलं, आम्हाला असं आवाज ऐकवला, जाणवलं. सो देन आपण म्हणतो ना की डॉट्स कनेक्ट केले, आपण एकाला एक जोडलं, असं टोलाटो केलं, तसं मी काही गोष्टी जोडल्या आणि मला मग जाणवलं. मग मी अजून विचारायला लागली, म्हणजे तिकडच्या लोकांना म्हणा किंवा तिकडे जो सेक्युरिटी गार्ड काम करायचा युनिव्हर्सिटीमध्ये पण आणि ज्या डॉममध्ये पण, त्याच्याकडनं काही गोष्टी कळल्या मला. सो त्यांनी ते कन्फर्म केलं की तिकडे जी बांधल्या गेली आहे डॉम, ती एका स्मशानभूमीवर बांधल्या गेली. आधी तिथे खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, पण कारण कसं लँड ॲक्वायर होतं आणि त्याच्यानंतर तिथे बिल्डिंगा बनतात, डेव्हलपमेंट होते, राईट. बरोबर. सो आता असं आहे की तिथे काही स्पिरिट्स वँडर करतात किंवा तुम्ही नेगेटिव्ह एनर्जी म्हणू शकता, ठीक आहे. आणि दिस इज कम्प्लिटली पर्सनल एक्सपिरियन्स माझ्या फ्रेंड्सना झालेला आणि आम्हाला जाणवलेला. सो मी असं म्हणणार नाही की प्रत्येकाला होऊ शकतं ते. सो आता ती डॉम जी होती ना, ती यू शेपमध्ये होती, ठीक आहे. आणि त्यांनी कसं केलेलं की मी ज्या साईडला होती खाली तिथे रिसेप्शन होतं आणि पहिले 2 फ्लोअरचे होते ते गर्ल्सचे होते, त्याच्यावरती बॉईजचे होते.
त्या साईडला पण त्यांनी तसंच केलेलं की पहिले 2 फ्लोअर खालचे जे आहेत ग्राउंड फ्लोअर ते गर्ल्सचे, नंतर वरचे बॉईजचे. आणि जो यूचा खालचा बेस असतो तिथे फक्त बॉईजचे आणि सिनियर जायचे तिथे. सर तो यूचा त्या साईडचा जो पार्ट होता तिकडे कॉर्नरला आय थिंक 3rd का 4th फ्लोअरवर एक रूम होती. 3rd फ्लोअरवरती आय गेस. तिथे आपण म्हणतो ना एकदम कोपऱ्यातली असते बघा, ती सगळ्यात शेवटची रूम असते की तुम्ही वरती जाता चालत तिकडची. तर आता हे लोक कसं कॉस्ट कटिंग सगळीकडेच करतात. सो ते कोपऱ्यातल्या इथे ना लाईट लावत नाही, तसं पण तिथे काहीच नाही. सो तो लाईट जो होता तो थोडासा अलीकडे होता, त्यामुळे ती रूम अशी काय अंधारलेली अशी डिमली लीट असायची. आणि तिकडे ना आता प्रत्येक रूममध्ये वेगवेगळी आपण म्हणतो ना की डिवाईड केलेली असतात लोक कशी राहणार. काही ठिकाणी फक्त 2 जणं असतात, काही ठिकाणी 4 जणं, काही ठिकाणी 6 जणं असं केलेलं. तिथे ती 4 मुलं राहायची. आणि ही जी गोष्ट मला तिकडच्या एका गार्डनी सांगितली ती आम्ही याच्या एक 5-6 वर्ष आधी घडली असेल अशी होती. तर तो म्हणाला की तिथे जी मुलं राहत होती ना ती खूप दंगा करणारी, मस्ती करणारी, म्हणजे अल्टिमेट लेवल आपण म्हणतो ना की काही बांधच नाही आहे त्या लोकांना. असं म्हणजे उगाच लोकांना त्रास देणार, छळणार, रॅगिंग नाही म्हणणार मी, बट असंच हां फालतूगिरी. प्रँक करायची लोकांवर उगाचच. तर त्यांच्यापैकी जी 2 जण होती त्यांना एकदा असं सुचलं की अरे आपण प्लॅनचेट करूया का. आय थिंक आता प्लॅनचेट हे खूप कॉमन आहे, सगळ्यांना माहिती आहे की एक टिपिकल बोर्ड असतो, त्याला उइजा बोर्ड असं पण म्हणतात खूप सारे लोक. आणि US मध्ये इट वॉज इंट्रोड्यूस्ड ॲज अ गेम जर सांगायला गेलं तर. पण नंतर मग ते सगळीकडे पसरलं आणि मग लोक ते करायला लागले. आता ह्याचे खूप कॉन्ट्रोवर्शियल आहे, काही लोक म्हणतात खरं आहे, काही लोक म्हणतात खोटं आहे. इट इज अ व्हेरी कॉन्ट्रोवर्शियल थिंग. बट एक खूप सिम्पल असतं, अक्षरं लिहितात A to Z पर्यंत लिहितात, नंबर्स लिहितात 1 to 10 आणि येस आणि नो असं काढतात आणि सन आणि मून सेम काढतात. असं एक तुम्हाला घरी पण बनवता येतं तो बोर्ड, ठीक आहे. आणि त्या लोकांनी मग म्हणजे त्या मुलांनी असं ठरवलं की आपण करूया. आणि मग ते कॅन्डल वगैरे घेऊन आले त्यांनी, असा तो कार्डबोर्डवर सगळं बनवलं वगैरे आणि बसले सगळे लाईट बीट बंद करून. आणि ते लोक टाइमपास करते, त्याला काहीच नाही होत, आपल्याला करायला काय जातं, करूया आपण असं. त्यांनी चालू केलं, अरे इथे कोणी जर असेल या रूममध्ये किंवा या जागेवर तर तुम्ही या आणि आम्हाला तुमचा प्रेझेन्स दाखवा, जाणीव करून द्या की तुम्ही इथे आहात. आणि ते तुम्हाला माहिती आहे कसं करतात की आपण एका ह्याच्यावर ग्लास जेव्हा उलटा करतो तेव्हा त्याच्यावर बोट ठेवतो किंवा कॉईन असतो त्याच्यावर आपण बोट ठेवतो आणि मग ते मूव्ह होतं जर काही असेल तर. म्हणजे जर तुम्ही असं विचारलं आता की ते कोणी आहे का तर ते येसवर जाईल किंवा नोवर जाईल, असं होतं, ते मूव्ह होतं. सो इनिशियली काहीच झालं नाही. आणि नंतर मग तो असं म्हणाला की अरे काही होत नाही यार, गायचं आपण उगाचच केलं. तर तो दुसरा जो त्याचा फ्रेंड होता, ABCD असे फ्रेंड्स धरूया आपण. ए म्हणाला काहीच होत नाही, बी वॉज लाईक अरे आपण ट्राय करूया ना, आपण एवढे बसलो. आणि C and D वर लाईक असं की जाऊ दे ना, झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं, अशा याच्यात होते. सो एक 10 मिनटं गेली, काहीच झालं नाही, सगळं शांत होतं. आणि एकदम अचानक काय झालं ना की वारा आला रूममध्ये, असं जाणवलं की पडदे उडले त्यांचे. बरं तिकडे पंख्याची सिस्टीम नाही आहे कारण तिथे स्टँड फॅन्स यूज करतात आणि स्टँड फॅन त्यांनी बंद केलेला कारण खूप जास्त आवाज येतो स्टँड फॅनचा. तर आणि AC पण नव्हता चालू, ACचे स्पेसिफिक टायमिंग्ज आहेत, ते लोक बंद करून टाकतात AC एक टायमिंग नंतर. तर रूममध्ये वारा यायचं काहीच स्रोत नव्हता कारण खिडक्या दारं सगळं बंद होतं, ठीक आहे. सो ते असं म्हणाले की अरे पडदा हल्ला कसा, वारा कुठून आला, कळलंच नाही त्यांना. नाही इग्नोर केलं कारण आपण कसं अरे ठीक आहे ना, पडदा असं हल्ला आहे, कशाने हलू शकतो. ते बोलले चल आपण परत एकदा शेवटचा ट्राय करू, नाही तर आपण झोपायला जाऊया कारण नेक्स्ट डे कॉलेजला जायचं होतं. आणि ही रात्री काहीतरी 12:30-1च्या आसपास हे लोक उद्योग करत होते सगळे. तर त्यांनी परत बोट ठेवलं आणि परत इथे कोणी आहे का, आम्ही शेवटचं विचारतोय, इथे असाल तर तुम्ही आम्हाला जाणीव करून द्या, आम्हाला खूप आनंद होईल तुम्हाला भेटून. आणि असं खूप एक्स्ट्रीम लेवलच्या एक्साइटमेंटमध्ये ते सगळ्या गोष्टी करत होते. त्यांना काय आनंद मिळत होता देव जाणे. आणि त्यानंतर सडनली ते गोल 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 विचित्र पद्धतीने हलायला लागलं. येस नो अक्षरांवर जात आहे वेगवेगळं वर खाली असं. आणि ते सडन मध्ये येऊन थांबलं, त्यांनी जो ग्लास जो छोटा ठेवला होता त्याच्यात. आणि त्यानंतर लाईट्स गेले रूममधले, ठीक आहे. त्यांनी छोटे डिम लाईट्स लावले होते, जे नाईट लॅम्प आपण म्हणतो ना खाली असतात बघा साईडला, बेड साईडला असतात किंवा कुठे स्ट्रिपवर लावतात तसे, तर ते गेले, उडाले ते. आणि पूर्ण काळोख झालं रूममध्ये, फक्त कॅन्डलचा लाईट होता त्यांनी जे साईडला लावलेली ती तिथे, आणि ती कॅन्डल पण विझली. आणि सडनली जो बी फ्रेंड बसला होता ना त्याच्या कोणीतरी कानफटात मारली आणि तो पडला. आणि पडला तर बघितलं त्याला एवढ्या जोरात कोणीतरी कानफटात मारले की त्याचा दात बाहेर आला होता, बापरे. एवढ्या जोरात, मागची जी दाढ असते ती.
आणि तो एकदम घाबरला आणि रूमचा दार उघडायला गेला. तर मी जसं म्हटलं तसं सिन्स ते 4 लोकं राहत होते रूममध्ये, तर 2 रूम होत्या. एका इथे 2, एका इथे 2 आणि आपण म्हणतो ना की बाहेर एक छोटीशी एरिया असते आणि मग ते मेन डोअर असतं असं. तर तो ते डोअर ओपन करायला गेला तर ते उघडेना. करतोय नाहीच, उघडतच नव्हतं. तो घाबरलेला पूर्ण. आणि तिथे खूप जास्त वारा सगळीकडे व्हायला लागला. त्यांचा पूर्ण बोर्ड उलटा झाला आणि दुसरा जो पण फ्रेंड बसलेला ना तर त्याचा कोणतरी पाय खेचला आणि तो पण पडला. आणि त्यानंतर मग कसं तरी करून त्यांनी दार उघडलं आणि सगळे बाहेर आले. ठीक आहे. बाहेर आले तर त्यांचं सगळं सामान तसंच पडलेलं. आता जर कधी कोणाला कळलं की अरे हे काहीतरी केलंय करून, तर मग त्यांना ओरडा बसेल. म्हणून तो जो डी होता शेवटचा, तो जरा त्या चौघांमध्ये जो होता ना तो जरा थोडा शूरवीर म्हणता येईल असं. तो आत गेला आणि तो फक्त त्याचा बोर्ड घेऊन येतोय की बोर्ड कोणाला दिसायला नको, बाकी आपण काही बोलू शकतो. तर बोर्ड घ्यायला गेला ना, तो आलाच नाही बाहेर. आणि आता रूममध्ये अंधार, लाईट नाही, ते लोक जाणार कसं? तो जेव्हा आत गेल्याचे फ्रेंड्स खाली सांगून आले की असं असं झालंय करून आम्हाला कळत नाही. म्हणजे त्यांनी सांगितलं नाही की त्यांनी काय केलं, बट त्यांनी फक्त एवढंच की आमचं अचानक डोअर लॉक झालं, लाईट्स गेले, आम्हाला हेल्प करा वगैरे वगैरे प्लीज, असं केलं त्यांनी. वरती गेली तर हा बेशुद्ध पडलेला आणि बोर्ड गायब. बोर्डच नव्हता. म्हणजे त्यांनी शोधला बोर्ड कुठे गेला, काय गेला, बोर्डच नव्हता तिथे. सो मग त्यानंतर त्या मुलांनी खूप रिक्वेस्ट केली आणि आय थिंक ते पुढचे 2-3 दिवस त्या रूममध्ये राहिले. त्यांना काही त्रास नाही झाला आणि ते मग शिफ्ट आऊट झाले. कारण ना कोणाला झोप लागत नव्हती आणि ह्याला खूप भयंकर प्रमाणात जे थोबाडीत पडली होती त्याचं पूर्ण गाल सुजलेला, कारण त्याचा दात बाहेर आला टेक्निकली. त्यानंतर ॲक्च्युली खरी स्टोरी स्टार्ट झाली की त्यानंतर त्या रूममध्ये जे राहायला आले त्या लोकांना खूप भयंकर अनुभव आलेत. म्हणजे कोणतरी त्यांचं पाघरून खेचतंय, कोणीतरी दरवाजा बंद करते, किंवा जर कोणी वॉशरूमला गेलं असेल ना तर डोर लॉक होतोय, म्हणजे ओपनच करता येत नाही. तुम्ही जरी वॉशरूमला गेला असाल, आंघोळ करत असाल, काही करत असाल. आणि एकदा तर असं झालं होतं की आता तिकडे जे रूम जे असतात ना तिथे फायरचे अलार्म्स लावलेले असतात. सो आपण कसं घरी देवाऱ्यात दिवा लावतो, उदबत्ती लावतो, तर तिथे अलाउड नाही आहे. कारण काय असं चान्सेस असतात की जर आग लागली तर अख्ख्याला लागू शकते आग. आणि आपल्या इथे कशी सिमेंटची घरं असतात, तिकडे मेजरली लाकूड यूज करतात. म्हणजे जर मेन बांधकाम असेल त्याला सिमेंट वापरतील, पण अदरवाईज सगळीकडे ते लाकूड प्रेफर करतात. बिकॉज फिलिपिन्स जे मी आय थिंक मेन्शन केलं होतं की ज्या बेल्टमध्ये येतं, इट इज अर्थक्वेक प्रोन एरिया. ठीक आहे. सो चान्सेस असतात की काही होऊ शकतं कधी पण. तर ना त्या मुलीनी त्या दिवशी रात्री तिथे दिवा लावलेला. म्हणजे हे सगळं झाल्यानंतर तिच्या आईने तिला सांगितलं असेल की तू फोटोज वगैरे काहीतरी लाव. सो तिने देवाचे फोटोज चिकटवले भिंतीवर आणि त्याच्यासमोर तिने दिवा लावलेला. तर मी म्हटलं तसं की तिथे पंखा नाही आहे, कुठेही वारा येत नाही. सो शी वॉज लाईक अरे मी हे ठेवू शकते असंच, काही इश्यू नाही आहे. आणि छोटीशी वात होती, म्हणजे आपण म्हणतो ना एकदम छोटूसा दिवा असतो तुपाचा लावतात, तेवढाच लावलेला तिने तो सेंटरला ठेवलेला एका स्टूलवर, म्हणजे इकडे तिकडे पडून कुठे पडद्याला आग लागू नये किंवा काही होऊ नये. आणि हे लोक जेवायला गेले वरती. दिस इज अराउंड 9 वाजता वगैरे, कारण 10 वाजता मेस बंद होत. आणि जेव्हा जेवायला बसले होते तेव्हा त्यांना ना आवाज आला खालना, कोणीतरी आग लागली आग लागली आग लागली कोण ओरडत होतं. आणि ह्यांच्याच रूममध्ये आग लागली होती. आता ती कशी लागली, कुठून लागली, कोणाला काहीच आयडिया नाही. कारण तिने दिवा जो होता तो सेंटरला ठेवलेला, तिथे वारा येऊ शकत नाही. आणि जिथे दिवा ठेवलेला ना तर त्याच्या लिटरली 200 मीटर लांब एक खिडकी आहे, आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे. आणि तिथे आहे पडदा वगैरे त्या खिडकीवर. तर तिकडून त्या पडद्याला आग लागली होती. म्हणजे कळते का मी काय म्हणते, की या साईडच्या पडद्याला नव्हती आग लागली, त्या साईडच्या पडद्याला आग लागलेली. आणि सगळे शॉक झाले की असं होऊ कसं शकतं. मग तोपर्यंत काय झालेलं की म्हणजे आग त्या पूर्ण रूममध्ये पसरली होती. आणि त्यांना असं झालं की अरे वाचवायचं आहे, काहीतरी करायचं आहे. मग त्यांनी फक्त त्यांचा लॅपटॉप वगैरे आणला उचलून आणि त्यांनी फायर फायटर्सना बोलवून आग विझवली. त्याच्यानंतर 2 दिवस त्या मुलीला वाईट स्वप्न यायला लागली, म्हणजे कोणीतरी तिला मारायचा प्रयत्न करतंय किंवा तिचा गळा दाबतंय असं. आणि एक दिवशी काय झालं, त्यांना आता टेम्पररी दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं होतं. तर तिला ना फिट्स आले आणि ती वेड्यासारखी वागायला लागली. आणि तिला उचलून जे मेन रिसेप्शन आहे तिथे आणून ठेवलेलं. तर तिचे डोळे वर गेलेले, तिला खुर्चीत ठेवलेलं आणि तिचं अंग पूर्ण कडक झालेलं. आणि ती अशी गुरगुरत होती आणि सगळ्यांकडे अशी चिडून रागाने बघत होती. तिचे डोळे पांढरे लाल असे झालेले आणि ती कोणाला जवळ येऊ देत नव्हती. जर तिच्या कोणी जवळ गेलं तर किती जोरात मारायची. सो आता तिला नक्की काय झालेलं हे माहिती नाही. तर सगळे
आपण जर मेडिकली बघायला गेलो कसं म्हणजे तिला फिट्स आले होते, ती असं करत होती. पण ज्या माणसाला फिट्स येतात तो माणूस गुरगुरत नाही, तो खाली पडलेला असतो आणि त्याला काही स्वतःच्या गोष्टी करता येत नाही, इफ यू आस्क मी. त्यामुळे मग तिला घरी पाठवून दिलं त्यांनी इंडियाला. तिच्या आईबाबांना कॉल केला, असं असं झालं आहे कोण. त्यानंतर तिचं काय झालं आम्हाला माहिती नाही, ती परत आली नाही आली ह्याची कोणाला आयडिया नाही आहे. बट हे खूप स्केरी होतं. त्यानंतर त्यांनी ती रूम लॉक केली, कारण तिथे आय थिंक ऑलमोस्ट 4 ते 5 जणांना असे अनुभव आलेले. आणि जेव्हा ते आग लागली रूममध्ये, आय थिंक ते तर खूप शेवटचं होतं, तेव्हापासून तिकडची ती एक रूम लॉकड आहे, बंदच असते. सो हे खूप एक स्केरी झालं होतं. आणि फनी पार्टीज त्यांनी आता काय केलं की काही लोकांना असतं ना की आम्ही जाऊन लॉक तोडतो, उघडून बघतो, तर त्यांनी जिथे ती रूम आहे म्हणजे 2 रूममध्ये जेवढी जागा असेल तिथे मध्ये पण पार्टिशन टाकून ठेवलं की त्या साईडला कोणी जायलाच नको, म्हणजे त्या रूमच्या जवळ काय तिथे आसपास पण भटकायला नको. सो ते हे पॅसेजवरच त्यांनी ते पार्टिशन. पॅसेज हां, मध्ये त्या रूमच्या इथे जायचंच ओ, नाही तिकडे करून, त्यांनी पूर्ण बंद करून म्हणजे टाकले. त्यांनी एक आत्मा अशी जागृत केली तिथे हां, बघायला तिथे गेलो तर. ते काही करून हां, वगैरे बोलवलं तिला आणि मग ती एक्झॅक्टली आता तिथेच आहे. तिथेच आहे. पण कसं झालं ते रूममध्ये केलं होतं त्यामुळे ते रूममध्ये ट्रॅप्ड आहे, त्या रूमच्या बाहेर येत नाही ते. आणि ऑलरेडी तिथे म्हणजे ऑलमोस्ट आता जर ते जेवायला गेले नसते तर डेफिनेटली मेले असते ती लोक. कारण कसं असतं ते मी म्हटलं तसं बाहेरच्या रूममध्ये तिने ते फोटो जिथे चिकटवलेले तिथे त्यांनी दिवा वगैरे लावलेला आणि हे लोक त्यांच्या रिस्पेक्टिव्ह रूम्समध्ये बसलेले अभ्यास करत होते. आपल्याला नाही लक्षात येत, लक्ष नसतं आपल्याला आपलं युजली. तर हे खूप ही स्टोरी होती, खूप स्केरी होती. आणि काय होतं तिथे, काय आलं होतं काहीच माहिती नाही. बट हे त्या पोरांनी केलेलं होतं आणि त्याच्यामुळे सगळ्यांना त्याचा पुढे खूप भोगावं त्रास लागलं. झाला, खूप त्रास झाला. सो दिस इज व्हेरी स्केरी. मला वाटतं फिलिपिन्समध्ये पण असं खूप विचित्र विचित्र होत असतात. म्हणजे आपण आता आपल्या इथे बघतो ना भारतात, तर इथे ते काला जादू वगैरे, पण ते आता खूप लोकांना समजते त्यामुळे खूप कमी झालंय. पण आपण US ला UK ला त्या साईडला तिकडे तर खूप खतरनाक प्रमाणात होत आहे ते. प्रॉपरली प्रॅक्टिस करतात, हे करतात ते करतात. तसं दुसरी कोणती गोष्ट आहे तुझ्याकडे? डॉमचं मी एक सांगू शकते, म्हणजे असं खूप मोठं नाही आहे बट आपण म्हणतो तसं की आता काही काही जे घोस्ट असतात ते तिथेच राहतात बिकॉज ती त्यांची जागा असते. आणि ते त्या आपण म्हणतो ना इन इन बिटवीन असतं की ते ह्युमन जगात पण नसतात, पृथ्वीवर पण नसतात आणि ते पूर्णपणे त्या साईडला पण गेलेले नसतात, तर त्यांना कळत नसतं ते. सो तिथे काही काही असे आहेत जे तिथे राहतात आणि आपण म्हणू शकतो की को एक्झिस्ट करतात. त्याचा काही त्रास ॲसच नाही झाला. बट विचित्र गोष्टी आपल्याला वाटू शकतात त्या, की माझा जो एक पार्टनर होता आमचा, जे आमचे इव्हेंट्स वगैरे व्हायचे कॉलेजमध्ये, तो ही वॉज माय ऑल टाईम पार्टनर. तर आम्ही कसे खूप क्लोज होतो आणि आम्ही सगळ्या गोष्टी अशा खूप शेअर करायचो. अरे असं झालं माझ्यासोबत, तसं झालं माझ्यासोबत, सगळं. तर मी एकदा त्याला असंच रँडमली विचारलेलं, आम्ही जेवायला बसलेलो वरती, की आमचं इव्हेंटचं एक डिस्कशन चालू होतं. म्हटलं आपल्याला असं असं प्लॅन करायचं आहे. तर बोला हां करूया. म्हटलं आणि मग अजून काय चाललं आहे, झोप बीप होते का नाही होते का असं. आणि त्याचं ना वाटत होतं की त्याची झोप होत नाही आहे किंवा तो डिस्टर्ब्ड आहे थोडा. तर तो बोलला अरे काय सांगू यार, रूममध्ये असला काय 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 गोष्ट होत्या. आणि ते जस्ट रिसेंटली आले होते डॉममध्ये राहायला, म्हणजे त्याला येऊन 1 महिना झाला असेल फक्त. तो मला बोलला की अरे बाथरूमचा दरवाजा ना कोणी आपोआप उघडतं आणि आपोआप बंद करतं. बापरे. हां, म्हणजे ते लोकं बसले आणि त्यांच्या समोर ते होतं, की असा आवाज येत, ते दार उघडते आणि ते बंद होतंय. त्यानंतर कोणीतरी नळ सोडतंय आतमध्ये, बादलीत पाणी काढतंय. बादली भरतीये पूर्ण आणि ते नळ बंद करतंय. दॅट्स इट. असं होतंय. किंवा मग कोणी टॅपचं पाणी चालू करतंय, बंद करतंय. किंवा जर कोणी वॉशरूममध्ये गेलं असेल आणि बसलं असेल ना, तर बाहेरनं नॉक करत बसणार. किंवा धडधड, 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 धडधड असं. जोपर्यंत कोणी बाहेर येत नाही तोपर्यंत. किंवा मग एकदा असं झालं होतं की त्यांना खूप चांगलंपणे आठवतंय की त्यांनी रूम जी होती ती बाहेरनं बंद केली होती. जेव्हा ते गेले ना तेव्हा त्यांची रूम उघडी होती. आणि कसं असतं प्रत्येक रूमची स्पेसिफिक कीज असते, त्या फक्त त्याच जी लोकं राहतात आतमध्ये त्यांच्याकडे असते किंवा मग रिसेप्शनवर असते, बाकी कोणाकडे नसते. आणि ऑथराईज ॲक्सेस नाही आहे, कोणी असं रँडमली कोणाला न सांगता रूममध्ये नाही जाऊ शकत, त्यांच्या लॉबीमधली लोकंसुद्धा रिसेप्शनवरची. बोलले अरे आम्ही सांगतोय की मी रूम बंद केली होती, तिकडचा गिझर बंद होता, पण गिझर चालू होता, बादली भरली होती, बाथरूमचं डोर ओपन होतं, तिकडचा सिंकचा जो किचनच्या इकडे जो सिंक होता त्याचा नळ चालू होता आणि ह्यांचं डोअर ओपन होतं, मेन डोअर जे होतं ते. सो अशा काही गोष्टी घडल्या, त्याच्यामुळे ते लोक खूप डिस्टर्ब होते आणि त्यांची झोप होत नव्हती. सो मग त्यांनी रूम चेंज केली. पण तिकडे बरेच लोक राहिली नंतर. बट आपण म्हणतो की एकदा आपल्याला सवय झाली की आपल्याला फरक पडत नाही. सो प्रॉब्लेम मग त्यांनी लक्ष दिलं नसेल त्यावेळेला, असं असू शकतं. कारण कसं आहे की किती रूम बंद करणार,
एक पण नाही. तर असंही असतं ना, बरोबर. प्रत्येकाला काही ना काहीतरी अनुभव येतोच आहे. सो हे डॉममध्ये घडलेलं आहे की अजून एक त्याच्यावरनं मला आठवलं की दवामध्ये खूप फेमस हॉटेल आहे. हॉटेल इज अ फ्रूट. जर आपण बघायला गेलं तर एक असं फळ आहे जे जॅकफ्रूटच्या फॅमिलीमध्ये येतो आणि त्याचा भयंकर प्रमाणात वास येतो. काही लोकांना तो आवडतो. फणसासारखा कसं हां म्हणजे कापल्या कापल्या हां, पण सगळ्यांना. फणसाचा वास गोड येतो. तो वास थोडासा सडलेल्या कांद्यासारखा येऊ शकतो काही लोकांना असं. आणि ते नाव ठेवलं हॉटेलचं कारण दुरियन इज अ व्हेरी फेमस फ्रूट. ऑल ओव्हर वर्ल्ड म्हणता येईल. एक्सपोर्ट पण केलं जातं ते. सो ते जे हॉटेल आहे ते त्या काळी काढलेलं ते दवामधलं सगळ्यात मोठं फर्स्ट 5 स्टार हॉटेल असं म्हणता येईल आणि खूप प्रेस्टिजियस होतं ते. म्हणजे त्यांनी त्या काळी अजूनही आहे लक्झरी की तुम्ही एकदम वरच्या फ्लोअरवर स्विमिंग पूल देताय, क्लब्स देताय, मोठे मोठे रूम्स देताय किंवा त्यांचं स्वीट असतं ते देताय. त्यांनी खूप छान बनवलेलं. बट ड्यू टू सम फायनान्शियल रिझन्स किंवा फायनान्शियल लॉस किंवा मला वाटतं त्यांच्या पार्टनर्समध्ये डिस्प्यूट झाला. सो ते हॉटेल बंद पडलं आणि ते अबेंडन्ड आहे. म्हणजे तिथे कोणी जात नाही आणि ती प्रॉपर्टी सील्ड ऑफ आहे. बट सील्ड ऑफ म्हणजे ते असं पूर्ण असं फेन्सिंग नाही करत. ते फक्त गेट बंद करतात आणि ज्यांना जायचं असतं आतमध्ये ते जातात एक कसे उड्या मारून. तर त्या हॉटेलचं एक वैशिष्ट्य असं होतं ना की त्याची जी लिफ्ट आहे ती कॅप्सूल लिफ्ट होती आणि कॅप्सूल लिफ्टचं आय थिंक आजही लोकांना खूप आकर्षण असतं कारण ती खूप छान दिसते. एक ॲस्थेटिक ब्युटी म्हणता येईल बिल्डिंग्समधली. आणि ती अशी बाहेरच्या साईडला त्यांनी लावली ती अशी वरखाली जाताना दिसायची. ती खूप छान वाटायचं. तर आत्ताचं मला माहिती नाही कारण आत्ता जर कोणी सर्च केलं की हॉटेल हॉन्टेड दवाव असं जरी टाईप केलं कीवर्ड्स टाकून तरी त्याचे काही व्हिडिओज होते जे आता यूट्यूबनी काढले. बापरे. बट मी गेली होती आय थिंक 2017च्या वेळेला. तेव्हा मला तो माझ्यामध्ये किडा आहे त्यामुळे मी सगळ्यात पहिले तिकडे काय हॉन्टेड आहे ते सर्च करते. तेव्हा मला 2 का 3च व्हिडिओज होते ज्याच्यामध्ये एव्हिडन्स होता की तिथे त्यांना एका रूममध्ये जे तिकडचे जे घोस्ट हंटिंग करायला गेले होते त्यांना एक एव्हिडन्स सापडला होता की ते एका रूममध्ये गेले आणि त्यांनी ट्रेसपासेस केले होते ऑनेस्टली स्पीकिंग प्रॉपर्टी. तर आत गेले तर काहीच नाही म्हणजे एक्सप्लोअर करत होते सगळं. त्यांना इनिशियली काही हे जाणवलं नाही आणि एका रूममध्ये गेले ना एका मुलगीचा जोरात किंचाळण्याचा आवाज आला आणि आत कोणीच नव्हतं. कॅमेरावर काही दिसलेलं नाही आहे, काही नाही आहे, रूममध्ये अंधार आहे, काही नाही आहे, पण नुसती एक मुलगी जोरात किंचाळते आणि तो किंचाळण्याचा आवाज जो बाहेर त्यांचा एक फ्रेंड उभा होता कारण ट्रेसपास केलेली प्रॉपर्टी जर कोणी आलं तर सांगायला पाहिजे ना त्यांना. म्हणून त्यांनी एका फ्रेंडला बाहेर उभं केलेलं खाली हॉटेलच्या इथे. तर तो बोलला ती कोण किंचाळत होतो कारण आवाज आला आणि त्यांच्या जे 3 जणं गेले होते, 2 वरती होते, एक खालती होता. त्यांच्यापैकी कोणी गर्ल्स नव्हते. ते मुलंच गेलेली रात्री 12-1 नंतर तिथे हे करायला. तर त्यांनी ते रेकॉर्ड केलं आहे त्याच्यामध्ये आणि त्यांनी ते यूट्यूबवर पोस्ट केलं होतं. आय थिंक आता तो व्हिडिओ अवेलेबल नाही आहे. असं अजून एक क्लिप आहे. असे 2 का 3 ग्रुप्स गेले होते आणि त्यांना सेम आलं आहे तिथे अनुभव की तिथे कोणतरी किंचाळतं आणि मागे लागतं. म्हणजे आता तू जर चालत असशील ना कॉरिडॉरमध्ये तर तुझ्या मागे कोणतरी धावत येणार सोडत आणि असंच अचानक एका बंद ठिकाणी जिथे कोणी नाही आहे तुझ्या मागे कोणी धावत आलं तर भीती वाटेलच ना. आय मीन इट्स व्हेरी ऑब्वियस. तर हे असं तिथे जाणवलं आणि अजून एक गोष्ट तिथे लोकांना म्हणजे आता जे चालतात रस्त्यावर किंवा जातात किंवा इव्हन तिकडचा सिक्युरिटी गार्ड तो आत नाही बसत, तो गेटच्या बाहेर बसतो कारण ही इज ऑल्सो व्हेरी स्केर्ड की अरे काही आहे का कारण एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल ऐकल्या आहेत करून. तर ती जी लिफ्ट आहे ना ती आपोआप वरखाली जाते. ती लिफ्ट बंद आहे, तिथे इलेक्ट्रिसिटी नाही आहे, सगळं बंद आहे तिकडचं. पण तरीसुद्धा बऱ्याच लोकांना रात्री 12 नंतर ती लिफ्ट आपोआप वरती जाते आणि आपोआप खालती येताना दिसते. आणि मी सेन्स मेन्शन केलं की ती कॅप्सूल लिफ्ट आहे तर ती बाहेरच्या साईडला आहे. तर त्याचं व्हिडिओज काढणं किंवा त्याच्याकडे बघणं खूप सोपं आहे. त्यामुळे तेही व्हिडिओज बऱ्याच लोकांनी अपलोड केलेले ते यूट्यूबने काढलेत तिथे नाही आहेत. मे बी कॉन्ट्रोवर्शियल असू शकतं, माहिती नाही. आणि ह्याच्याशी रिलेटेड एक गोष्ट आहे जी माझ्या फ्रेंडसोबत घडली होती. मी नावं नाही घेणार बिकॉज ते माझे खूप जवळचे फ्रेंड्स आहेत आणि म्हणजे त्यांच्यासाठी खूप भीतीदायक गोष्ट होती. पण मला त्यांचं हेच म्हणणं होतं की हे कोणी करायला सांगितलेलं का तुम्हाला कारण त्यांनी जे केलं ते स्वतःहूनच ओढून घेतलं. तर आपण जेव्हा एका ठिकाणी जातो तर काही असेल तर आपण बोलतो ना की कशाला ओढून घ्यायचं अंगावर. तर त्यांनी ना 2 जणं चालत आले. तिथे बाजूला खूप सारे बेकरीज आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, हॉटेल्स आहेत कारण मोठं हॉटेल आहे ना ते. सो ते असे चालत येत होते रात्री 9:30-10ची वेळ असेल आणि
दोघं जण होते ते. तर त्यातला एक जण बोलला की अरे हे आपण हॉटेलमधनं पास करतोय, हॉटेलमधनं चाललो आहे आपण. तर अरे काय मला फरकच पडत नाही, हॉन्टेड बिंटेड मी काय मानत नाही याच्यामध्ये, सगळं खोटं असतं. तर तो बोलला अरे तू इथे उभं राहून कशाला बोलतोयस, आपण पुढे जाऊ, क्रॉस करू, तेव्हा काहीतरी बोलला. तर नाही नाही मला काय फरक नाही पडत, मी तर सांगतो इथे जर काय असेल ना तर माझ्यासोबत माझ्या मागे मागे आलंच पाहिजे, असं बोलला तो. तर तो दुसऱ्याची हे झाली, घाबरला तो, अरे काय बोलतोय यार, मी आहे सोबत, माझा तरी विचार कर, मला हे काही नको आहे. आणि मग तो असं माझ्या मागे येऊ नका कोणी, असं बोलून गेला, उद्गारून गेला एकदम असं सडनली. आणि मग दुसरा बोलतो अरे मी सांगतो काही नाही होत इथे, काही नाही, उगाचच लोक स्टोरीज करतात. मग ते लोक गेले चालत चालत डॉमवर आले आणि रात्री झोपायला वगैरे गेले. तर तो बंकबेड होता, दोघं जणच होते रूममध्ये, एक खाली झोपायचा एक वरती झोपायचा. आणि कसं ना तिथे जे वॉटर बॉटल्स भरायचं जे टँक असतं ना ते बाहेर असतं कॉमन सगळ्यांसाठी पाणी भरायचं, ठीक आहे. तर जो खाली झोपलेला फ्रेंड होता ना तो पाणी भरायला बाहेर आला रात्री 12:30-1ला, तहान लागली असेल मग. तर तो पाणी भरायला जेव्हा बाहेर आला आणि वळला त्याच्या रूमकडे झाला, तर त्याला त्याच्या रूमच्या बाहेर काहीतरी काळी सावली दिसली जी उभी होती दरवाजात. अशी काळी म्हणजे पूर्ण काळी नाही म्हणणार, अशी काळी आणि पांढरी मिक्स, स्मोकी ग्रे असा होतं, काहीतरी उभं होतं. आणि ते दरवाजाच्या आत जायचा प्रयत्न करत होता का बाहेरच उभं होतं ते त्याला कळलं नाही. बट तो घाबरला, तो खूप जास्त घाबरला आणि तो त्याच्या फ्रेंडच्या रूममध्ये जाऊन बसला. बोलला की मला जायचंच नाही आहे, मी माझ्या रूममध्ये जाऊन झोपूच शकत नाही, मला जायचंच नाही आहे. तर तो त्याच्या फ्रेंड बोलला की ठीक आहे यार तू आज इथं झोप, काही टेन्शन नाही आहे, काय गरज नाही आहे तिथे जायची. तर मग सकाळ झाली आणि त्याच्या रूमवर गेला तो परत. आणि त्याचा जो वरती झोपलेला मित्र तो बोलला अरे तू कुठे होता, रात्री आला का नाहीस, मी तर बसलो होतो ना, काय म्हणजे असं मला एकला सोडून गेला सांगितलं पण नाही. आणि तो चिल्ड आउट होता, म्हणजे सरप्रायझिंगली त्याला काही अशी भीती नव्हती. तर मग त्यांनी त्याला सांगितलं की अरे तुला माहिती आहे का काय झालं होतं, तू जे काल कांडी करून आलास त्याच्यामुळे मला दरवाजाच्या बाहेर असं 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 दिसलं. ते अरे काय खोटं बोलतो, तू झोपेत असेल, तुला काहीतरी दिसलं असेल, तुझ्यामुळे डोळ्यात कचरा गेला असेल, तू चोळले नसेल डोळ्या, असं खूप काय काय बोलला त्याला. होतं ठीक आहे चल मी तुला सांगतो, आपण कॅमेराचं रेकॉर्डिंग बघूया. तर जिथे कॅमेराची रूम असते, कारण सगळीकडे कॅमेराज लावले तर आमच्या इथे डॉममध्ये, कॅमेराच्या रूममध्ये गेले तर कॅमेरामध्ये कॅप्चर झालं आहे की त्याच्या रूमच्या बाहेर काहीतरी काळी आकृती उभी होती. बापरे. आणि ते बघितल्यावर त्या दिवसानंतर त्या पोराने तोंडातनं चुकार शब्द काढलेला नाही आहे ह्या बाबतीमध्ये की हे खोटं असतं, किंवा कधी कुठल्या गोष्टीला चॅलेंज पण केलेलं नाही आहे. आणि नंतर तो 2 दिवस झोपलाच नाही त्याच्या रूममध्ये, म्हणजे आय थिंक कोणीच गेले मग ते ते नाही. व्हिडिओ आहे त्यांच्याकडे की त्यांनी नाही घेतलं, डिलीट केलं घाला? ते मला माहिती नाही, पण त्यावेळेला कारण कारण कसं जनरली लोक डिलीट करतात किंवा हो नको, काहीच नकोय, जाऊ दे. ते कोणाला माहितीच नव्हतं ना हे. हा सडनली बोलला हे रात्री घडलेली गोष्ट आहे 12-12:30 नंतर, आणि सकाळी ब्रेकफास्ट नंतर अराउंड 10-11च्या आसपास गेले असतील, चल आपण बघूया सलट मग. आणि कॅमेरामध्ये गोष्टी कॅप्चर होतात, असं होत नाही. कारण एस्पेशली जर कुठली असं ऑर्ब्स असतील किंवा स्मोकी सिलआउट असेल तर ते कॅप्चर होतं तिथे, आपण आकृती ज्याला म्हणतो सिलआउट, तर ते कॅप्चर होतात मोस्ट ऑफ द टाइम्स. तर ते कॅप्चर झालं होतं. हां तुम्हाला असं प्रॉपर माणूस नाही दिसत, पण जर अशा गोष्टी असल्या तर दिसून येतात बरेच वेळा. त्यामुळे मग हे खूप भयानक प्रकार होता, झाला होता तो. बापरे. तू काही मायथॉलॉजिकल काय तिकडचे क्रिएचर्स बद्दल तेही बोलणार होतीस, तर ते कोणतं आहे? सो हे मी ज्या डॉममधनं बाहेर शिफ्ट झाली होती तिकडच्या आहेत 2 गोष्टी घडलेल्या. मी हे असं खूप जास्त भीतीदायक नाही म्हणणार, बट हां तिकडच्या आपण जसं इंडियन मायथॉलॉजिकल फोकलोर जसं म्हणतो तसं तिकडचं पण आहे. फिलिपिनो मायथॉलॉजिकल फोकलोर्स आहे, तिकडचे त्यांचे क्रिचर्स आहेत आणि त्यांचे भूतं आहेत, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे देव आहेत, दानव आहेत, सगळं त्यांचं पण एक प्रॉपर हिस्ट्री आहे. सो मी जसं म्हणलं तसं मी ज्या घरात राहायची तो एक मोठा बंगला होता. आणि आतेचं म्हणजे जे ते घर आहे आय थिंक ते 100 वर्षापेक्षा पण जास्त जुनं आहे. तिने आता नवीन मॉडिफिकेशन्स केले, चेंज करून घेतले. पण आपण जो म्हणतो जो मेन सांगाडा असतो तो तसाच आहे घराचा. अंगण म्हणा किंवा तिकडची झाडं म्हणा, आणि तिची जी झाडं आहेत लावलेली, आय थिंक मेजरली एक मोठं आंब्याचं झाड आहे तिच्याकडे आणि एक दुरियनचं झाड आहे, मी जसं म्हटलं तसं तिच्या अंगणात. आणि बाकीची छोटी छोटी झाडं लावली तिने, पपई म्हणा किंवा अवकाडो वगैरे म्हणा, अशी सगळी झाडं आहेत तिथे. सो तिचं आंब्याचं झाड आय थिंक 50 वर्ष तरी आरामात जुनं असेल,
खूप जुनं आणि खूप मोठं घनदाट झाड आहे. ते खूप छान आणि त्याला दरवर्षी इतके मोठे मोठे आंबे लागतात आणि ते सगळे नाही काढतात कारण ते एवढं मोठं रुंद झाड आहे. तर आता आय थिंक आपल्या इथे पण असं म्हणतात की जे जुनी झाडं असतात ते झाडं प्रोटेक्ट करायला तिकडच्या एक वेगवेगळ्या प्रकारचे एंटिटीज म्हणू शकतो किंवा काही ठिकाणी देव पण म्हणतात ते झाडावर राहतात, बरोबर, ते त्याचं रक्षण बरोबर, करायला. रक्षण करतात. हो. तर तिकडे जो एक प्रकार आहे तिकडच्या ज्या झाडांवर राहतो किंवा मेजरली आपण म्हणू शकतो की आसपासच्या झाडांवर राहू शकतो, त्याला कापरे असं म्हणतात. कापरे. कापरे. सो यती माहिती असेल आय थिंक सगळ्या लोकांना. यती जसा दिसतो कापरेचं पण दिसणं समवॉट सिमिलर आहे, तसाच दिसतो तो. फक्त यती खूप मोठा आदिमानवसारखा आहे. कापरे हा एक लुकडासा असा उंचसा माणूस असतो, स्लेंडर म्हणू शकतो आपण त्याला, असा एकदम पातळ असा दिसतो. असा पूर्ण अंगभर केस असतात, अंगावर कपडे नसतात, फक्त खालीच त्यांनी एक असं गुंडाळलेलं असतं तसं असतं आणि लांबलचक दाढी, लांबलचक केस आणि असं ब्लॅकिश ग्रेश कलरचा असतो तो इन जनरल आणि त्याचे थोडेसे असे व्हाईटिश रेडिश डोळे असतात. आणि त्याचा जो मेन आहे तो स्पेसिफिकली कापरे हा एक इव्हिल किंवा वाईट भूत किंवा एंटिटी आपण नाही म्हणू शकत, बट मिस्चिवियस म्हणू शकतो त्याला, कारण त्याला हा मस्तीखोर आहे, त्याला लोकांना छळायला खूप मजा येते. म्हणजे आता सपोजिंग से की जर कोणी एका रस्त्याकडेने जात असेल किंवा कुठे आपण चालता चालता जात असेल तर जर आपले इथे छलावा म्हणतात, बट छलावा लोकांना मारतो, बरोबर, बट कापरे स्पेसिफिकली लोकांना मारत नाही, त्याला मजा येते हे बघायला की अरे लोक गोलगोल गोलगोल एकाच ठिकाणी फिरत आहेत, त्यांना त्यांची वाट सापडत नाही. सो कापरे हे करतो आणि तो मोस्टली झाडांवरच राहतो आणि त्याची एक सवय आहे आपण म्हणू शकतो की तो पाईप स्मोक करतो किंवा कुठलंही सिगार असेल, बिडी असेल, अशा गोष्टी स्मोक करतो. सो तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की कापरे आसपास आहे तर एक वास येतो, सिगारचा वास किंवा कोणाला बिडीचा वास जर माहिती असेल, तो एक खूप टिपिकल स्मेल येतो, तो तुम्हालाही येतो आसपास वातावरणामध्ये. आणि असं पण नाही की तो दुरून ट्रॅव्हल होईल, तुम्हाला लगेच बाजूला जाणवतो. तर आता हे मला माहिती नव्हतं ऑनेस्टली स्पीकिंग आणि माझी जी रूम होती ती मी म्हटलं तसं ते अंगणाच्या जवळच होते. मी तर रात्री अभ्यास करत बसले होते आणि माझ्या खिडक्या उघड्या ठेवलेल्या मी, कारण खूप गरम होत होतं. मी म्हटलं थोडं व्हेंटिलेशन होईल तर बरं होईल आणि मी माझं दार पण ओपन ठेवलं होतं. तर मला आउट ऑफ नोवेअर असं कोणीतरी स्मोक करतंय त्याचा वास आला. म्हटलं आणि तो टिपिकल सिगरेटचा स्मेल नव्हता, सिगरेटचा वास वेगळा, तो बिडीचा वास वेगळा, तो आपल्याला कळून येतो पटकन डिफरन्स त्याचा. हे सिगरेट नाही आहे, हा कुठून येतो आहे वास, कारण कसं तिकडे काही काही लोक राहायची ते स्मोक करायची सिगरेट, त्यामुळे मला माहिती होतं तो असा वास आहे. म्हटलं हे सिगरेट नाही आहे. मी बाहेर जाऊन बघितलं कोणी जागं आहे का, तर सगळेच झोपलेलं म्हणजे आणि घरात कोणीच जागं नव्हतं, त्यांची मेड पण झोपलेली. तरी मी म्हटलं एकदा बाहेर जाऊन चक्कर मारून येते मी, तर मी बाहेर अंगणात गेली, चक्कर मारून आली, कोणीच जागं नव्हतं, सगळे झोपलेले. कारण मला वाटलं की कोणीतरी बाबा स्मोक करत आहे का बाहेर, कोणीच नव्हतं. परत आत आली, परत रूममध्ये वास येतोय, मला कळेच ना. मी म्हटलं जाऊ दे यार, मे बी मलाच येत असेल. नंतर मग मी नेक्स्ट डे उठली आणि मी आत्याला जाऊन सांगितलं, म्हटलं आत्या मला ना असा असा वास येत होता. तर आत्या मला काहीच बोलली नाही, ती मला कधीच काही बोलायची नाही. मग मी तिची मोठी मुलगी होती, मी तिला जाऊन सांगितलं. तर ती बोलली अगं यशू तू टेन्शन घेऊ नकोस, कारण इथे आपल्या झाडावर असं असं एक राहतं. बापरे. हां, असं डायरेक्ट बोलली ती, खूप कॅज्युअली बोलली ती मला. बट घाबरायची गरज नाही आहे, तो तसं पण आपल्या झाडाला आणि ह्याला प्रोटेक्टच करतो. तर कधी कधी वास येऊ शकतो तुला. म्हटलं अरे तुम्ही मला असं अचानक बॉम्ब फोडता माझ्या अंगावर, एकदा कधीतरी हे होतं, एकदा कधीतरी ते होतं. सो स्पेसिफिकली हार्मलेस नसतं ते, बट अधूनमधून मग मला कळायचं की कधी वास असला तर मे बी त्या बाजूला, कारण मोठं झाड होतं ते, मे बी या बाजूला येऊन बसला असेल किंवा थांबला असेल किंवा काहीही करू काही शकतो, असू काही असू शकतं ते. सो ते एक होतं आणि त्यावेळेला आपण तिचं म्हणणं होतं की आपण फक्त इग्नोर करायचं किंवा त्यांच्या ह्याच्यात असं म्हणतात की तुम्हाला जर त्याला अवॉइड करायचं असेल किंवा घालवायचं असेल तुमच्यापासून, कारण कोणी उगाचच तुमच्या वाटेला जात नाही जोपर्यंत तुम्ही एखाद्याची छेड काढत नाही, हे माझं मत आहे. तर ते लोक काय करतात, टी शर्ट काढून उलटा घालतात. आपण म्हणतो की वॉर्ड ऑफ द इव्हिल स्पिरिट त्या ह्याच्यामध्ये. तर अशा वेळेला आयदर तुम्ही प्रे करायचं की मी काय तुझं वाईट केलेलं नाही आहे त्यामुळे मला सोड, किंवा मग टी शर्ट उलटा करून घालायचा फॉर थोड्या वेळासाठी, मग ते निघून जातं की तुमच्या मागे पडत नाही किंवा लागत नाही. असं एक
हो तिकडचं हे एक क्रिचर आहे. बापरे. आणि तू हे पण एक गोष्ट सांग, म्हणजे इन्सिडेंट सांगणार होते जिथे तू घोस्ट हंटिंगला गेली होतीस, म्हणजे लेजिट भूतं बघायला असं गेली होतीस, तर ते काय आणि तुला का वाटलं तिथे जावं असं? बापरे, म्हणजे आईने ऐकलं नाही पाहिजे. ॲक्च्युली मला मी म्हटलं तसं लहानपणापासून खूप जास्त वेड होतं भूतांचं वगैरे सगळं करायचं. आणि मला एक अपॉर्च्युनिटी मिळाली, कारण मी म्हटलं तसं की मला सवय होती, मी खूप लोकांशी बोलायची. आणि फिलिपिनो लोक इन जनरल खूप स्वीट असतात, म्हणजे खूप काइंड आहेत, हेल्पफुल आहेत. तुम्ही असं कधी विचारलं ना रे मला हे पाहिजे, ते लगेच मदत करतात आणि खूप फ्रेंडली असतात. असं अड्या नाही ठेवत मनामध्ये, कधी पण हे करतात. तर मी अशामुळे खूप लोकांशी बोलले होते. आणि मी एकदा असंच सर्च करता करता मला यूट्यूबच्या कुठल्या तरी चॅनलच्या खाली एक, आपण म्हणतो ना की कमेंट्समध्ये आपण बोलत असतो, तर एका माणसाची चॅट करता करता तिथे मला एक सापडला. तो बोलता अरे अरे आम्ही विचार करतो स्टार्ट करायचं. सो त्यावेळी ते फाउंड करत होते तिकडची सोसायटी, ठीक आहे, दबाव पॅरानॉर्मल सोसायटी म्हणून होती ती. त्याचं फाउंडिंग चालू होतं त्यांचं. बोला आम्ही विचार करतोय आपण घोस्ट हंटिंग टूर्स करूया, आपण जाऊ शकतो. म्हटलं अरे वा, आपण जाऊ शकतो, आपण ते इथं मजा मजा येईल, काहीच इश्यू नाही आहे. तर मी म्हटलं ठीक आहे जाऊया. मग तिकडे मला खूप सारी लोकं भेटली आणि त्यांनी इनिशियली एक आता मी त्या पार्कचं नाव नाही घेणार, कारण अगेन ते खूप फेमस पार्क आहे आणि माझी इच्छा नाही आहे, मला ते डिफेम नाही करायचं आहे, ठीक आहे. तर तिकडे आम्ही एका पार्कला भेटायचं ठरलं. मला आधी काय वाटलं की तिथे फक्त जायचं आहे, भेटायचं आहे आणि मग मे बी ते सांगतील की बाबा काय कुठे की तिकडून दुसरीकडे जायचं आहे. बट मला कळलं की अरे पार्कमध्येच आपल्याला करायचं आहे. मी म्हटलं अरे मी इतकी वर्ष झाले या पार्कमध्ये येते आहे, मी इथे भटकते आहे आणि खूप छान पार्क आहे. त्यांनी आतमध्ये इतकं छान इकोलॉजिकल सगळं रिझर्व केलं आहे, मोठी मोठी झाडं आहेत, पॉन्ड्स आहेत, सगळं केलं आहे. अरे मला तर कधी काय जाणवलं नाही, हे कसं काय झालं, कुठून आलं आहे. बोलले ठीक आहे आपण भेटू. आणि आम्ही आय थिंक 5 का 6 जण होतो एका ग्रुपमध्ये आणि अजून 2 जण येणार होती पण ती आली नाही, भीती वाटली. सो ते बॅकआउट झाले. आणि आय थिंक ती आमची दवामधली पहिली घोस्ट हंटिंग ट्रिप होती त्या ग्रुपची, जी आम्ही जाणार होतो. तर ते आम्हाला पार्कच्या एका दुसऱ्या साईडला घेऊन गेले, जी बाय द वे पब्लिक ॲक्सेस नाही आहे तिकडे आता त्या साईडला. तर तिकडे मग एक मोठी बिल्डिंग होती, 3 मजल्याची असेल आय थिंक. आणि प्रत्येक फ्लोअरवर 7 का 8 रूम्स असतील असं. आणि ती म्हणजे आडवी अशी आणि मोठी अशी 3 मजल्याची बिल्डिंग होती. तर ग्राउंड फ्लोअरवर एक त्यांनी रूम ओपन केली होती आणि तिथे जे ओनर होते, ज्यांनी फाउंड केली आहे ही सोसायटी, ते बसले होते. आणि मग आमचं गाठभेट झाली, आम्ही बोललो वगैरे सगळं. आणि त्यांनी पूर्ण जे घोस्ट हंटिंग टूर्स घेतात किंवा पॅरानॉर्मल टूर्स घेतात, त्यांनी सगळे असे इक्विपमेंट्स असे मांडून ठेवलेले छान टेबलवर. ती जे मीटर्स असतात आणि बाकी सगळे जे लागतात इन्स्ट्रुमेंट्स, मी अगेन नावं नाही घेणार फॉर पर्सनल रिझन्स. बट त्यांनी आम्हाला सगळं इंट्रोडक्शन दिलं की हे आम्ही याच्यासाठी वापरतो, तुम्ही याच्याने काही जे गॅजेट्स असतात ना, त्याच्याने तुम्ही तिकडची एनर्जी काय आहे, थर्मल कॅमेराज आहे ते सगळं डिटेक्ट करू शकता. काही आहे ते फ्रिक्वेन्सी बेस्ड असतात, ठीक आहे. सो एक अर्धा तास सेशन झालं आणि मी खूप एक्सायटेड होते. म्हटलं आता जायचं आपल्याला भूतं वगैरे. आणि कसं बरीच लोकं होती, अनुभवी लोकं होती, सो मला भीती नव्हती वाटत. तर ते बोलले ठीक आहे आता वरती जा तुम्ही बिल्डिंगच्या. म्हटलं काय इथे वरतीच जायचं आहे? ते हो, इथं आपल्याला इथेच जायचं आहे वरती. म्हटलं ओके. आणि कसं तिकडे इलेक्ट्रिसिटी फक्त खालच्या फ्लोअरवर होती रूमपुरती. आणि आम्हाला सांगितलं वरती जायचं. आणि त्यांनी माझ्या हातात एक रेडिओ दिला. तर रेडिओवर 2 फ्रिक्वेन्सीज असतात, एक AM असतं आणि एक FM असतं, बरोबर. तर FMवर आपले चॅनल्स पकडतात. AM जर कधी कोणी ऐकलं असेल तर ते असं क्र असा एक आवाज येत असतो तिथे, बरोबर काय. सो AM फ्रिक्वेन्सीजमध्ये तुम्हाला जर कुठले आवाज असतील तर ते पकडता येतात. हां, तुम्हाला डायरेक्टली क्लिअरली ऐकू येणार नाही, ते तुम्हाला नंतर प्रोसेस करायला लागतात. त्याचं पण एक वेगळं एडिटिंग असतं म्हणा किंवा एक वेगळे कॉम्प्युटर असतं, त्याच्यामुळे तुम्हाला टाकून ते सगळं प्रोसेस करायला लागतं. माझ्या हातात FM दिला आणि मी वरती गेली. त्याने मला सांगितलं ही सेटिंग करायची. म्हटलं ठीक आहे. आणि मी घाबरत गेली, कारण लाईट नव्हते, पूर्ण मिट्ट काळं होतं, मिट्ट काळं. आणि आजूबाजूला झाडं झुडपं सगळं होतं. तर आम्ही पहिल्या फ्लोअरवर गेलो, पहिल्या फ्लोअरवर फिरलो. काही असं आवाज वगैरे काहीच नाही आला तिथे. आम्ही चालत होतो, काहीच नव्हतं. मग आणि असं बोलत पण होतो आम्ही की इथे कोणी आहे का. आणि त्याच्या आधी बाय द वे एक प्रेयर केली होती
की आम्ही फक्त इथे एक्सप्लोर करायला आलो आहे, आम्ही कोणालाही काही त्रास द्यायला आलेलो नाही आहोत आणि आमचं काही वाईट इंटेन्शन नाही आहे. सो असं प्रेयर करून आम्ही वरती गेलेलो आणि आम्ही असंच विचारले क्वेश्चन्स, इथे कोणी आहे का, आम्हाला आवडेल तुमच्याशी बोलायला, तुम्ही तुमच्या गोष्टी सांगू शकता का. तर काही रिस्पॉन्स नाही आला. मग आम्ही दुसऱ्या मजल्यावर गेलो. तर तिथे पण असं फारसं काही आवाज वगैरे काहीच नाही आला आणि त्यांच्याकडे मीटर्स होती, माझ्या हातात रेडिओ होता. माझ्या इथे काही डिटेक्ट नाही झालं. त्यांचं जे मीटर होतं ते वरखाली होत होतं, बट ठीक आहे, असं काय फारसं जाणवलं नाही. त्याच्यानंतर आम्ही तिसऱ्या फ्लोअरवर गेलो. तो एका रूममध्ये गेल्यानंतर माझं जे माझ्या हातात जे FM होतं त्याचं जे फ्रिक्वेन्सी ती ऑफ व्हायला लागली. खरं 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 खूप जास्त आवाज झाला आणि त्याच्यानंतर आम्ही विचारलं इथे कोणी आहे का. तर तिचं जे मीटर होतं ते येस म्हणजे इन अ वे येसवर गेलं. हे नंतरचं मी सांगते, ही गोष्ट नंतर घडली होती. बट जे कॅप्चर केलं माझ्याकडे जे डिव्हाइस होतं त्याच्यावर रेडिओवर की माय नेम इज ॲनी असं क्लिअर आवाजात आलं आहे तिथे आणि ती हसत हसत पळत गेली. म्हणजे हसण्याचा आवाज होता आणि पळत गेली तिकडनं मागच्या साईडला. आणि त्यानंतर अजून एक जणचा आवाज कॅप्चर झाला आहे, हे ॲन एवढं, आणि परत सायलेन्स. हे 2 गोष्टी खूप स्पेसिफिकली कॅप्चर झाल्या त्याच्यावर, त्या रेडिओच्या आणि याच्यामध्ये ते प्रोसेस केल्यावर. म्हणजे काय वाटत होतं की म्हणजे लहान मुलगी होती किंवा म्हणजे कोण होतं तिला समजलं त्या आवाजावरून? आता बॅकग्राऊंड द्यायचा झाला या गोष्टीचा तर मी म्हटलं तसं की मी इतके वर्ष त्या पार्कमध्ये जात होती, बट मला कधीच काही जाणवलं नाही किंवा कधी कळलं नाही की अरे काही आहे. त्याचं कारण हे होतं की ती जी बिल्डिंग बांधली होती ती कोविडनंतर बांधली होती. तर आता जसं सगळ्यांना माहिती आहे की कोविडमध्ये एवढे जास्त पेशंट झालेले की हॉस्पिटलमध्ये पण जागा नव्हती ठेवायला. सो त्या पार्कमध्ये एक छोटी जागा होती जिथे त्यांना वाटलं की आपण इथे बिल्डिंग बांधून कोविड पेशंटचा ठेवू शकतो, बरोबर, की कारण तुमचा एक क्वारंटाईन पिरियड असतो. बरोबर. ॲटलिस्ट एक आठवडाभर नाही तर 2 आठवडे तुम्हाला तिथे राहावं लागतं, त्याशिवाय ऑप्शन नाही आहे, तो स्प्रेड होऊ शकतो. तर ती त्यांनी क्वारंटाईन करण्यासाठी म्हणून बिल्डिंग बांधली होती च्या काळात, ठीक आहे. आणि ती त्यांनी रूम्स फार मोठ्या नव्हत्या, छोट्या छोट्या, 1 माणूस 2 माणसं राहू शकतात एका रूममध्ये, एवढीच जागा होती. छोटे छोटे चेंबर्स केले होते त्यांनी रूम्सच्या आतमध्ये आणि तिथे बरीच लोकं मेली होती. म्हणजे त्यांचा प्लॅन तोच होता की ते डिमॉलिश करतील नंतर, कारण त्यांनी फक्त स्पेसिफिकली बांधली होती. तर त्यांचं असं म्हणणं होतं तिकडच्या सिक्युरिटी गार्डचं की तिकडे मे बी जी लोकं मेली आहेत मुळे मेली आहेत, मे बी ते त्यांना अजून ते आपण म्हणतो ना की एक आयडिया नाही आले की अरे आपण गेलोय आणि हां. आपण इथे नसलो पाहिजे आणि ते अजून तिथे ट्रॅप्ड आहे. सो ते कोणाला हार्म नाही करत, बट इथे ते आहेत, ते अजून पण ते आयुष्य तसं जगतात. बापरे! तर हे खूप स्कॅरी होतं, कारण आम्हाला याची आधी ऑनेस्टली आयडिया नव्हती, काहीच कल्पना नव्हती. त्यांनी आम्हाला स्टोरी नंतर का सांगली, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला आधी सांगितलं असतं तुम्ही घाबरला असतात, तुम्ही गेला नसतात. आणि द होल पॉईंट ऑफ दिस इज की तुम्हाला एक पीसफुल इंटरॅक्शन करता आलं पाहिजे आणि आम्ही तुम्हाला अशा ठिकाणी नेणार पण नाही की जिथे तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास होईल. त्यामुळे त्यांनी ती पहिल्या याच्यासाठी ती जागा चूज केली होती. आणि मला अजून एक गोष्ट जी जाणवली होती ती खूप म्हणजे मला आता आठवतं तरी काटा येतो अंगावर, कारण आता तिकडे जे समोर आता कॉरिडॉर होता, बरोबर, रूम्स होत्या, तर कॉरिडॉर असतो बाहेरच्या साईडला आणि कसं तिकडे आपण म्हणते कसं त्यांनी रेलिंगसारखं बनवलं होतं, तर काही काही लोक अशी बसतात कधी कधी बाहेर यायला, कारण त्यांना काही चान्स नसतो. तर मे बी जे पेशंट्स थोडे बेटर फील करत असतील ते कधी कधी बाहेर येऊन बसत असतील त्यांचं चहा वगैरे घ्यायला संध्याकाळचं वगैरे किंवा कॉफी वगैरे प्यायला. तिथे चहा म्हणजे आपल्यासारखं चहा नाही घेत, तिथे आईस टी पितात लोक. सो तो तिसरा मजला जो आहे ना त्याच्या अपोजिट साईडला पार्कचीच एक जुनी बिल्डिंग होती. त्या पार्कचं पण प्रत्येक पार्कचं ऑफिस असतं, तसं त्यांची ती बिल्डिंग होती. तर जो बिल्डिंगचं जे छत आहे ना ते त्या 3rd फ्लोअरपर्यंत पोचत होतं. तर मी परत येताना म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करून आम्ही जेव्हा परत येत होतो, आम्ही 3 जण होतो, तर मी ते लोक बरोबर पुढे चालत गेले आणि मी त्यांना सांगते अरे माझ्यासाठी थांबा, मी मागेच आहे. तर ते अरे तू ये ना चालत, काहीच इश्यू नाही, आता तर आपलं सगळं सॉर्ट झालं आहे, इथे कोणी काही आपल्याला त्रास देणार नाही. म्हणलं ठीक आहे, मग सोड, मी येते चालत माझी आणि मी चालत जाते. तर मला कॉर्नर ऑफ द आयमधनं त्या रेलिंगवर एक बाई बसलेली दिसली, अशी गुडघे धरून डोकं खाली घालून बसलेली. आणि मी मागे असं एकदम वळून बघितलं पटकन, तर तिथे कोणीच नव्हतं. पण मला जाणवलं आणि मला आपण म्हणतो ना की आता कसं माणूस जेव्हा असतो जिवंत तर आपली बॉडी एक हीट प्रोड्यूस करते, बरोबर.
तर तिथे वातावरण रात्रीचं असल्यामुळे गार होतं. मला त्या स्पॉटवर स्पेसिफिकली जाणवलं की हीट येते. हां, गरमीचा एक तो आपण म्हणतो ना की हॉटस्पॉट ज्याला म्हणतात, तो जाणवला मला तिथे. मी गेली खाली. मी म्हटलं जाऊ दे, इथे आपल्याला बघायची गरज नाही. मे बी बसली असेल ती तिथे तिची. सो हा एक होता अनुभव. आणि त्याच्यानंतर आम्ही खाली पण एका ठिकाणी गेलेलो. आणि फनी पार्ट हा होता की आम्ही ज्या रूममध्ये होतो ती रूम होती, त्या रूममध्ये असं म्हणायचे की त्या रूमचा दरवाजा आपोआप उघडायचा आणि बंद व्हायचा, ज्या रूममध्ये आम्ही बसलो होतो सगळे इक्विपमेंट्स वगैरे हे करून. तर मे बी मिस्चिवियस कुठली एंटिटी असू शकतं. हे हे एक गोस्ट हंटिंगचं मी असे 2 का 3 केले. आणि गोस्ट हंटिंग झाल्यानंतर असं म्हणतात की तुम्ही कुठल्याही जागी जाऊन आलात. आता हे तिकडचं मान्यता आहे, आपल्या इथे मानतात की नाही मानतात मला ऑनेस्टली माहिती नाही. की तुम्ही एका ठिकाणी जाता ना, तर तुम्ही जर त्या जागेवर गेलात तर डायरेक्ट घरी जायचं नाही, असं त्यांचं म्हणणं असतं. कुठेतरी मध्ये थांबा, तुमच्या घरापासून लांब थांबा. म्हणजे कुठेही थांबू शकता. मग तुम्ही एका फूड जॉईंटवर थांबा, एका इटरीमध्ये थांबा, 7-Elevenमध्ये जा, कुठं कन्व्हिनियन्स स्टोअरमध्ये जा, कुठेही जा. पण तिथे ॲटलिस्ट एक अर्धा पाऊण तास थांबा आणि मग परत घरी जा. कारण तुमच्या पाठीपाठी कोणीतरी येऊ शकतं, एंटिटी अटॅच होऊ शकते, आपण सांगू शकत नाही. सो ते अवॉइड करण्यासाठी, त्या एंटिटीला मिसलीड करण्यासाठी तिकडे हे गोष्ट प्रत्येकजण प्रॅक्टिस करतं. त्यांना जर जाणवतं की अशा ठिकाणी आपण जाऊन आलो आहे, तर ते मग दुसऱ्या ठिकाणी जातात, तिथे थांबतात आणि मग घरी जातात. सो हे आणि ह्या गोष्टी ना बोलून दाखवत नाहीत. आय थिंक तुम्ही एकदा त्या सर्कलमध्ये वावरायला लागलात ना की तुमच्या अंगवळणी पडतात त्या गोष्टी. सो मला जर कधी असं जाणवायचं तर मी अशी चक्कर मारून मग आरामात घरी जायची. मग तू असे किती गोस्ट हंटिंगला गेली होतीस तिथे? अजून 2 केले मी. त्यानंतर मग मी ग्रॅज्युएट झाली. बापरे. कारण मग त्यांनी बाकीच्या ज्या होत्या ना त्या दवाऊच्या बाहेर होत्या आणि त्या ऑलमोस्ट 4-4-5 तास लांब ठिकाणी ट्रॅव्हल करायचं होतं आणि माझ्या विथ कॉलेज पॉसिबल नव्हतं ते. पण दवाऊच्या इथे किंवा दवाऊच्या आसपास जे झालं होतं ते मी डेफिनेटली सांगू शकते. मग तू तिथे जेव्हा गेली होतीस तर तिथे तिथल्या लोकांचे असे काही अनुभव होते जे तू ऐकलेस आणि तुझं असं भाई हे काय होतं? म्हणजे त्या लोकांना हां आलेले. हां असं. त्या लोकांना म्हणजे तर आता स्पेसिफिकली जे पार्कचं म्हणायचं झालं ना, तर त्या लोकांना तिथे ना लोक रडण्याचे किंवा म्हणजे चालतायत, भटकतायत किंवा कोणीतरी पळत चाललंय जोरात. आता आपण जर चप्पल न घालता पळालो ना जमिनीवर तर आपला आवाज येतो, बरोबर. आणि मी म्हटलं तसं तिथे लाकडाचा वापर जास्त होतो, तर लाकूडवर आवाज खूप जास्त जोरात येतो, सिमेंटपेक्षा पण जास्त. तर असे खूप लोकांना तिथे जो गार्ड वगैरे काम करायचं किंवा मी जसं म्हटलं त्या पार्कचं जे ऑफिस होतं ते त्या बिल्डिंगच्या समोरच होतं. तर त्या लोकांना असे खूप आवाज यायचे आणि रात्री खूप म्हणजे, आणि असं पण नाही की रडणं म्हणजे आपण म्हणतो ना की खूप सॅड होऊन रडतायत ते, की आयुष्य असं काय आपलं, असं का होतंय, असं खूप त्यांना जाणवलं. आणि 1-2 वेळा तर असं पण झालं की ते बिल्डिंगमध्ये जायचा प्रयत्न केलेला ना तर त्यांना जाऊ नव्हतं दिलं. म्हणजे आपण म्हणतो ना की कोणीतरी शिळ्यांवरनं खालती पडतंय किंवा कोणाच्या तरी मागणं असं चालता चालता शोल्डर असं टॅप करतंय, बापरे. असं जाणवलंय. त्यामुळे मग त्यांनी ठरवलं की आपण बोलवूया इथे कुणाला तरी, की अरे बघून घ्या एकदा काय आहे का. आणि मग कसं असतं की आय थिंक आता आपल्या इथे सुद्धा कसं की प्रेयर म्हणतात, तसं तिकडे सुद्धा ते लोक प्रेयर म्हणतात. तिकडचं आपल्या ते गोमूत्र शिंपडतात, तिथे ते लोक होली वॉटर शिंपडतात आणि मग एक प्रेयर करून तिकडे आपण उदबत्ती लावतो, तिथे ते लोक सेज वगैरे लावतात आणि प्युरिफाय करतात तिकडची जागा आणि मग निघून जातात की तुमच्या आत्म्यांना शांती मिळो. आपण जे करतो तसं किंवा तुम्ही जर्नी पुढे कंटिन्यू ठेवा, तर हे सगळं करतात. पण हे आम्ही असताना नाही करत. तिकडे ते लोक वेगळ्या लोकांना बोलवतात नेक्स्ट डे, जी चर्चमधनं वगैरे येतात त्या लोकांना, असं So हे करतात. अजून कोणती इकडे स्टोरीज आहेत की कसं? अजून एक गोष्ट सांगायची झाली तर अजून एक स्पिरिट आहे जे फिलिपिनो मायथॉलॉजिकल फोकलोरमध्ये येतं, ते मी सांगेन. सो त्या स्पिरिटचं जे नाव आहे त्याला नुनो सा पुन्सो असं म्हणतात. नुनो सा पुन्सो म्हणजे ओल्ड मॅन ऑफ द माउंट असं म्हणतात त्याला. तर हे एक छोटंसं स्पिरिट असतं. आय थिंक ड्वॉर्फ्स, गॉबलिन्स हे बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल की ते छोटे छोटे असे स्पिरिट्स असतात किंवा एंटिटीज असतात जे खूप लोकांना दिसतात. आय थिंक ह्या गोष्टी डब्लिन, आयर्लंड या ठिकाणी खूप जास्त फेमस आहेत, कारण दॅट इज नोन ॲज अ लँड ऑफ फेरीज. जर कोणी वाचलं असेल मायथॉलॉजिकल फोकलोर तिकडचं तर ह्या गोष्टी फिलिपिन्समध्ये पण, इंडोनेशिया फिलिपिन्सच्या आसपास पण एक्झिस्ट करतात, काही पर्टिक्युलर एरियाजमध्ये करतात. तर हे जे भूत असतं ना ते स्पेसिफिकली एका अँट हिलमध्ये किंवा टर्माइट हिलमध्ये किंवा स्वतःचं मातीचा डोंगर करून राहतात. आणि मोठा डोंगर नसतो, छोटासा डोंगर असतो, खूप छोटा. म्हणजे आपल्याला
पाय जर ठेवला तर एवढा असा असेल एवढा डोंगर असतो. आणि मी जसं म्हणते तसं आतेचं अंगण होतं. तर अंगणात ना मिरचीचं झाड होतं एक, जे खूप तिखटवाली मिरची होती. तर मी रोज सकाळी जायची तिथे जेवण बनवण्यासाठी, मिरच्या तोडायला वगैरे जायची मी. आणि मी असं सकाळी उठली होती 7:15 वगैरे गेली तिथे आणि मला सडनली तिथे दिसलं ते असं डोंगर, प्रॉपर डोंगर बनवलं त्याने, डोंगराच्या टोकावर कोणीतरी फूल ठेवलेलं. मी म्हटलं हे हे कुठून आलं, हे तर काल रात्री नव्हतं तिथे. बरोबर. तर मी म्हटलं आता मला, आणि ऑनेस्टली सवय नाही, मी असं लागदीत मारत नाही कुठल्या गोष्टींना, कारण आपल्याला माहिती नाही काय असू शकतं काय नाही. मी असं 2 मिनटं असं वाकून विकून बघितलं, कारण मी खूप क्युरियस आहे बाय नेचर. मला कळलं नाही. आणि त्यांना आतेचं जे घर आहे ते पूर्ण ना बोगनविला जे फूल आहे ना त्याच्याने सराउंडेड आहे. ते बोगनविलाचं फूल ठेवलं होतं कोणीतरी वर. मला वाटलं कोणीतरी मुद्दामून करून ठेवलं असेल ते, असं माहिती नव्हतं. मी आतेला जाऊन विचारलं, म्हटलं आते काय आहे बाहेर? ती बोलली काय काय बघू मला. ती अशी एकदम अशी आठ्या वगैरे पाडून आली बाहेर, कारण तिला कदाचित माहिती होतं बट तिला मला सांगायचं नव्हतं. तर ती बाहेर येऊन बघितलं तर ती असं गेलं तिने. ओ म्हटलं काय झालं? ते की त्याला हात लावू नको, त्याला हात लावू नको, त्याला काय करू नको. म्हटलं मी काहीच केलेलं नाही आहे. हे फूल कोणी ठेवलं? म्हटलं मला काय माहिती कोणी ठेवलं. मी तर जे दिसलं ते सांगायला, मी तर मिरच्या तोडायला आली होती बाहेर. ती बोलली की काही करू नको, काही करू नको. तू काही केलं नाहीस ना, काही हात लावला पाय नाही लावला. मी काहीही केलेलं नाही आहे त्याला. ठीक आहे. ती बोलली ओके ओके, तू एक छोटीशी प्रेयर म्हण की मी काय तुला डिस्टर्ब करायला नाही आली आणि माझ्याकडे चूक झाली असेल तर सॉरी. म्हटलं ठीक आहे, मी असं बोलते. आणि मी पण एक फूल काढलं आणि मी त्याच्यावर ठेवून दिलं. मी म्हटलं आपल्याला काय माहिती नाही आहे, ते जर ऑलरेडी कोणीतरी ठेवलं असेल फूल तर ते आपण पण सेम केलेलं बरं. आणि मग मी नेक्स्ट डे परत जेव्हा सकाळी गेली तर ते गायब होतं, तिथे काहीच नव्हतं. म्हणजे तिथे परत नॉर्मल ग्रास होता जो आधी होता, ते आधीसारखं गवत होतं तिथे पूर्ण. तर मग मी तिच्या ॲज युजल मोठ्या मुलीला जाऊन विचारलं की म्हटलं असं असं दिसलं, मला आते सांगायला रेडी नाही आहे, काय होतं काय ते नक्की. मग तिने मला ही स्टोरी सांगितली, जी डॉफ्स असतात किंवा गॉब्लिन्स. पण ती म्हणाली की कधी कधी असं असतं की ते युजली मोठी मोठी जी झाडं असतात किंवा अंगणं असतात किंवा फॉरेस्टमध्ये जंगलामध्ये राहतात ते, ठीक आहे. आणि ते पर्टिक्युलरली कोणाला त्रास देत नाहीत, ते त्यांचे राहतात. पण जर कोणी मुद्दामून ते लाथ मारली त्याला किंवा ते तोडायचा प्रयत्न केला तर असं होतं की त्या माणसाच्या अंगावर रॅशेस येतात किंवा त्या माणसाला ताप भरतो किंवा तो माणूस आजारी पडतो. आणि तिने एक्झाम्पल सांगितलं की त्यांच्या इथे आधी एक जी मुलगी राहायची ना, तिला असा त्रास झाला होता, कारण तिला पण असंच त्यांच्या माहिती बॅकयार्डमध्ये नव्हतं. एक छोटंसं असं दिसलं होतं. तर तिला वाटलं अरे मातीचं तिथं काय आहे. तर काही काही लोकांना खूप घाणेरडी सवय असते की ते काही दिसलं की लाथ मारतात, दगड असो काही असो काही असो. तर तिने अशीच लाथ मारली त्याला आणि निघून गेली. तर तिला ताप भरला होता आणि तिच्या अंगावर असे लाल लाल चट्टे उठलेले. सो ते त्या डॉफ्सचं एक रिवेंज घ्यायची पद्धत म्हणू शकतो, कारण तुम्ही त्याचं घर तोडलं, जे करायची ऑनेस्टली गरज नव्हती. सो ही एक छोटीशी गोष्ट होती तिकडच्या ह्याची. बापरे. पण मजा आली यार आजचे ज्या गोष्टी आपण घेतल्या, स्पेशली मला तर ते वाला आवडलं गोस्ट हॉन्टिंगचं. हो. ते खतरनाकच होतं यार, कसे तुम्ही जाता काय करता माहिती नाही, आणि येता येता परत कोण सोबत आलं तर त्याची पण वेगळी भीती आहे. पण थँक्यू सो मच यार, तू आलीस परत, त्या गोष्टी सांगितलंस. तुला कसं वाटलं? खूप छान वाटलं, खूप मजा आली. आणि मला असं वाटतं ऑडियन्सलाही आवडेल त्या गोष्टी आवडेल, आणि आपण लवकरच परत एक नवीन पॉडकास्ट करू. थँक्यू सो मच मित्रांनो. जर तुम्ही आतापर्यंत हा पॉडकास्ट बघताय तुम्ही प्लीज फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल ते नक्की पाठवा. बाय.